श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 6 आणि 7. आता 3ऱ्या अध्यायात अर्जुनाचा प्रश्न असा आहे की ज्ञान म्हणजे ज्ञानयोग संन्यास जर कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ असेल, चांगला असेल, तर भगवान श्रीकृष्ण मला युद्धासारख्या कर्मासाठी प्रवृत्त का करत असावेत? अर्जुनाच्या मनात ज्ञानयोग आणि कर्मयोग याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. म्हणजे अर्जुन एकच निश्चित मार्ग मोक्षाचा जाणून घ्यायला उत्सुक आहे. भगवान श्रीकृष्णाचं उत्तर देताना काय म्हणतायत ते बघूया. श्लोक 6 आणि 7. कर्मेंद्रियाणि संयम्यम य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. अध्याय 3 हा कर्मयोगावरचं भाष्य आहे. त्यामुळे यात सांगितलेले तत्व गृहस्थांना अवलंबण्यासारखी आहेत, आपल्यासारख्यांना. म्हणजे वेदांताच्या दृष्टीनं बघायचं झालं तर अर्जुनाच्या प्रश्नाचं म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात विचारलेल्या प्रश्नांचं कर्मयोग की ज्ञानयोग असा जो संभ्रमाचा प्रश्न आहे, आदि शंकराचार्यांच्या भाष्याप्रमाणे कर्मयोग हा चित्तशुद्धीचा मार्ग आहे आणि ज्ञानयोग हा अंतिम मुक्तीचा. पण अशुद्ध चित्ताला ज्ञानयोग संभव नाही. त्यामुळे कर्मयोगाची प्रथम आवश्यकता आहे. मिथ्याचार असा शब्द आलाय, म्हणजे खोटं वागणारा, आचरण करणारा. म्हणजे कर्मेंद्रियावर खऱ्या अर्थानं संयम न आणता बळजबरीनं कर्मत्याग करणारा. त्यानंतर विमूढात्मा म्हणजे ज्याची बुद्धी भ्रमित झाली आहे असा तो. इथे एक विशेष गोष्ट म्हणजे कर्मेंद्रिय हा शब्द आपले 5 इंद्रिय म्हणजे मोटर ऑर्गन्स आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स या अर्थानं वापरला आहे. तर असा हा भ्रमित बुद्धीचा मनुष्य बाहेरून तर त्याच्या इंद्रियांना, क्रियांना रोखून, हट्टानं रोखून धरतो, पण मनानं त्याचं चिंतन करत राहतो. अशाला दांभिक किंवा मिथ्याचारी असं म्हटलंय. वेदांतात मनाची व्याख्या किंवा कन्सेप्ट फार विस्तृतपणे सांगितलाय. इथे मनाला मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे अंतःकरण असं संबोधलंय. त्यात मन म्हणजे अंतःकरणातला जो घटक जो संकल्प विकल्प करतो. बुद्धी म्हणजे ज्यात ज्ञान अवगत होतं, म्हणजे निश्चय करणारं, विवेक, योग्य अयोग्य ठरवणारं. चित्त बहुधा मेमरी या अर्थानं संस्कार किंवा स्मृती साठवणारं. आपण त्याला प्रीकन्सिव्ड नोशन्स, प्रेजुडिस असं म्हणतो. अहंकार तो मात्र सगळ्या क्रियांना एकसंध जोडणारा. म्हणजे आपण मी धावतो, मी पळतो, मी बोलतो, मी रागवतो, मी हे केलं, मी ते केलं वगैरे वगैरे म्हणतो तो. आपण याआधी बघितल्याप्रमाणे शरीर आणि मन म्हणजे अंतःकरण हा मी नसून मी याचा साक्षी आत्मा आहे. कारण हे सगळं जड आणि मी चेतन आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जो चेतन आहे
तो अहंकार, इगो नाही. आता यानंतर 7व्या श्लोकात तू असा शब्द आलाय, म्हणजे च्या विरुद्ध, इन कॉन्ट्रास्ट, म्हणजे मिथ्याचाराच्या विरुद्ध असा तो. यानंतर मनसा नियम्य आरभते असं म्हटलंय. जेव्हा इंद्रियांवर संयम ठेवून त्यांना इष्टमार्गाकडे वळवलं जातं, म्हणजे मी मन, बुद्धी, शरीर याच्या पलीकडचा आहे हे आपल्याला समजतं, तेव्हा कामनांवर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. पण इथे यात एक विसंगतीचं उदाहरण देते. यंत्र आणि नियंत्रक म्हणजे इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोलर हा एकच असतो. म्हणजे मला खायची इच्छा होते आहे आणि मी डाएटवर आहे, याचा अर्थ इंद्रिय विषयांकडे ओढली जात आहेत आणि बुद्धी जो नियंत्रक आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्यामुळे विसंगती निर्माण होते. यावरचा उपाय म्हणजे इंद्रिय निग्रह. दुसऱ्या अध्यायात 58व्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी कासवाचं उदाहरण दिलंय. इंद्रियांना योग्य मार्गावर किंवा ध्येयाकडे किंवा स्वरूपाकडे, ईश्वराकडे केंद्रित करणं. म्हणजे कासव ज्याप्रमाणे आपले पाय, शेपूट, डोकं आत ओढून घेतो त्याप्रमाणे. यानंतर असक्त हा शब्द आलाय, जे आसक्ती नसलेला, ओढ मोह नसलेला. कर्म आणि त्याची फळं वाईट नाहीत, पण त्याची आसक्ती बरी नाही. शरीर, मन हे साधन आहे आणि कर्मफळं ही प्रकृतीला अर्पण केली पाहिजे. मनाला पूर्वसंस्कारांपासून, पूर्वग्रहापासून मुक्त करून मी हे शरीर, मन नसून चैतन्य आत्मा आहे हे ज्ञान वारंवार आत्मसात करावं. त्यामुळे संसारात कर्म करताना आंतरिक शांत, संयमी असण्याची गरज आहे. कर्मयोगाचा सरळ सोपा अर्थ म्हणजे कर्म हे जगाला समर्पित आहे आणि योग आपल्याला. आता इथे योग म्हणजे समत्वम योग उच्यते या अर्थाने, म्हणजे कर्मफळाची आसक्ती न ठेवता सुखदुःखात मनाची स्थिती सम असणे. ईश्वरार्पण बुद्धीनं आणि फलत्यागानं केलेल्या कर्मानं अंतःकरण शुद्ध होतं आणि तो साधक ज्ञानाला पात्र होतो. मन संयमित ठेवून फलत्यागानं कर्म करणं हे एकमेव अंतःकरण शुद्धीचं साधन आहे आणि मनशुद्धी झाल्यावरच आत्मज्ञान प्राप्त होणं शक्य आहे. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत.